नमस्कार मित्रांनो, मैत्री काटा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत की आपल्या महाराष्ट्र शासनाची जी लाडकी बहीण योजना चालू आहे, त्या योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत त्यांनी अर्ज आता सध्या बरेच जणांनी केले असतील आणि बऱ्याच जणांचे बाकीसुद्धा असतील. तर अर्ज केल्यानंतर तुमचे पैसे कोणत्या खात्यात जमा होणार आहेत, एखाद्या जणीचं जर समजा आधार मॅपिंग नसेल तर त्यांनासुद्धा आधार मॅपिंग करून घ्यावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपला आधार मॅपिंग आहे किंवा नाही हे आपल्याला नक्की बघायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर कसं बघायचं ते आपण लगेच बघूयात. आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. इथं सर्च करायचं UIDAI हे सर्च करायचे. हे सर्च केल्यानंतर माय आधार ह्या सेक्शनवरती क्लिक करायचं. माय आधारवरती क्लिक केल्यानंतर गेट आधार सर्व्हिस ह्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता आधार सर्व्हिसेसवरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करून तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथं लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा एंटर करायचा आहे. कॅपचा कोड जसाच तसा एंटर केल्यानंतर लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचे. इथं तुम्हाला OTP आल्याला भरायचा आहे आणि लॉग इन क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्ही डॉक्युमेंट अपडेट करू शकता. तुमचा आधार सध्या आपल्याला ते बघायचंच नाही आहे. आपल्याला बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस ह्याच्यावरती क्लिक करायचं आपला. आता इथं तुम्ही बघू शकता आधार नंबर तुमचा 4 शेवटचे अंक दिसत आहेत, तो लपवलेला आहे. बँक नेम याच्यामध्ये तुम्हाला बँकेचं नाव दिसणार. त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असलं पाहिजे. जर का तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला 100% तुम्हाला तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला आवर्जून ह्या गोष्टी करायच्यात. लास्ट अपडेटेड बघा, हे जे ॲक्टिव्ह केलेलं आहे 13 मे 2024 ह्या दिवशी त्याला HDFC बँकेला ॲक्टिव्ह केलेलं आहे. तुम्ही जर समजा तुमच्याकडं तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. तुमच्या बँकेचं नाव सांगा मला. मी तुम्हाला तुमच्या बँकेला लिंक करण्यासाठी ऑनलाईन कशी प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ तुमचा याच्यानंतरचा व्हिडिओ मी प्रत्येक बँकेचं तुम्हाला कमेंटनुसार तुम्हाला मी तयार करून पाठवीन. तुम्ही घर बसल्यासुद्धा ते लिंक करू शकतात. पण हे जर इनॲक्टिव्ह असेल तर मात्र तुम्ही विसरून जा. जोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह करत नाही आहेत, तुमचं ॲक्टिव्ह नाही आहे, तोपर्यंत तुमचा लाडक्या बहिणीचा जो हप्ता येणार आहे 3000 2 महिन्याचे ते तुम्हाला मिळणार नाहीत. असंच हे सुद्धा PM किसानच्या बाबतीत पण झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे असे आधार सीडिंग नसतात, मॅपिंग नसतं बँक आणि आधार. त्याच्यामुळं शासनाला त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करता येत नाहीत. तर हे तुम्हाला आवर्जून करायचे आणि जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करा. आज तारीख आहे 13 आणि आता लवकरच हा हप्ता पडणार आहे. त्याच्यामुळे हे लवकर करून घ्या आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करायचा हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नसेल केलं तर. असेच आपण जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत आपण इथून पुढे सुद्धा कंटिन्यूअस बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईकसुद्धा करायचे.